हिंगोली जिल्ह्याभरात मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय। जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। मराठा समाजाकडून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी रास्ता रोको राज्यभरात होत असताना हिंगोलीत देखील मराठा समाजाच्या वतीनं आता रास्ता रोको करण्यात आलाय। आवाहनानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। मराठा समाजाकडून राज्य सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात धर्मवीर संभाजी महाराज की याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी गजानन वाणी आपल्यासोबत जोडलाय। गजानन, मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोकोचं आवाहन राज्यभरात केलं। राज्यभरात रास्ता रोको सुरू आहे। हिंगोलीत तीच परिस्थिती आहे। हिंगोलीत देखील मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय। सध्याचे त्या ठिकाणचे रास्ता रोको आंदोलनासंदर्भातले ताजे अपडेट काय? नक्कीच, कारण आपण जर बघितलं असेल की मनोज जरांगे पाटील यांनी आज रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते हिंगोली जिंतूर राज्य महामार्गावरचे आंदोलन करताना हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी बघू शकतो की काय म्हणली मनोज जरांगे पाटलाच्या आदेशानं पूर्ण राज्यभर आंदोलन आहे। 3 तासातच सगळं राज्य बंद पडले आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर आरक्षण भेटलं नाही तर निश्चितच याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी सरकार राहील। आता कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं मराठा समाज रस्त्यावर उतरला, याला जबाबदार सरकार आहे आणि या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। काही आंदोलन करते मला सांगा, या ठिकाणी आपण राज्य महामार्ग रोखलाय, काय मागणी आहेत, काय सांगाल? आज या ठिकाणी जी आमची जी सगळ्या सोयऱ्याची जी मागणी आहे ती लवकरात लवकर सरकारने मान्य करावं। आज एका दिवसामध्ये अवघ्या 3 घंट्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बंद पडलेला आहे। विचार करा, जर आम्ही बेमुदत बंद पाडलं तर संपूर्ण महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद पडेल। याची सरकारनं दखल घ्यावी आणि लवकरात लवकर मनोज दादा म्हणतील त्याप्रमाणे आमचं आंदोलन शांततेत आहे। लवकरात लवकर सगळ्या सोयऱ्याची मागणी मान्य करावी आणि आमच्या मागण्या पूर्ण मान्य कराव्यात। नक्कीच गजानन, या आंदोलनाबाबतच्या या रास्ता रोको संदर्भातचे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।